नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंचपरिवर्तन याबद्दल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे। भारत हे हिंदू राष्ट्र आहे, संघटनेतच शक्ती आहे आणि संघटनेनेच सर्व काही शक्य होऊ शकेल या सिद्धांतांना मनात ठेवून संघ संस्थापक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी विजयादशमी 1925ला संघरूपी एक रोपटे लावले होते। आपला देश पारतंत्र्यात होता। समाजाच्या आत्मविस्मृत व असंघटित संस्थेमुळे त्या परिस्थितीतून समाजात आत्मविश्वास निर्माण करीत हिंदू म्हणून संघटित करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार यांनी एक तंत्र दिले। ह्या शाखातंत्रामुळे समाजात स्वाभिमानाने स्वयंप्रेरणेने कार्य करणारे निस्वार्थ कार्यकर्ते निर्माण झाले, ज्यांनी अथक परिश्रमाने व समर्पण भावनेने कार्य करीत रोपट्यांचे रूपांतर आज वटवृक्षात केलेले आपण पाहतो आहोत। आज ही प्रक्रिया अव्याहतपणे अथंगपणे सुरू असून समाजाच्या परिवर्तनाच्या टप्प्यात येऊन पोचली आहे। व्यवस्था परिवर्तन हे समाजाच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे समाजात काही मूलभूत परिवर्तन होणे अपेक्षित आहे, जेणेकरून समाज व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने विचार करेल। प्रत्येक व्यक्ती हा केवळ स्वतःपुरता विचार न करता व्यापक दृष्टिकोन ठेवून संपूर्ण समाजाला आपले मानून समाजाच्या हितात विचार करणारा व तसा व्यवहार करणारा व्हावा। प्रत्येक व्यक्ती आपल्या राष्ट्रीय आणि सामाजिक कर्तव्यांप्रती जागृत असला पाहिजे। भारतीय संस्कृतीचा अभिमान ठेवण्याचा संस्कार त्याला कुटुंबात व शाळेत मिळावा। भारताच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण ठेवत महापुरुषांचे आदर्श जीवन डोळ्यासमोर ठेवून नित्य व्यवहार करणारा असावा। प्रामाणिक, सेवाभावी, परिश्रमी, सदैव जागरूक अशा गुणांनी युक्त व्यक्तींचा समाज निर्माण व्हावा। समाज परिवर्तनाची दिशा देताना परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी परिवर्तनाचा विषय सर्वांसमोर ठेवला आहे। हे विषय केवळ भाषणाचे नसून व्यवहाराचे आहेत, त्यातून समाज परिवर्तनाला गती मिळणार आहे। तर आपण बघूया आता पंचपरिवर्तन नेमके कोणते आहेत। 1. कुटुंब प्रबोधन, 2. स्वचा बोध होणे, 3. सामाजिक समरसता, 4. नागरी कर्तव्यांचे पालन आणि 5. पर्यावरण संरक्षण व संवर्धन। आपण आता एक एक विषयाचा वर सखोल बघणार आहोत। 1. कुटुंब प्रबोधन। भारतीय कुटुंब व्यवस्था संपूर्ण जगात आपले वेगळेपण दर्शवणारी आहे, जपणारी आहे। 3 किंवा 4 पिढ्या एकत्र नांदण्याची अनेक उदाहरणे समाजात दिसतात। संस्कार, संस्कृती, जीवनादर्श इत्यादी रुजवण्याची प्रक्रिया कुटुंबातच होते। आपल्या कुटुंबातील वातावरण त्यासाठी पोषक करणे गरजेचे असते, म्हणून समाजात कुटुंबात काही चर्चा प्रारंभ करणे आवश्यक आहे। कुटुंबातील पूर्वज कोण आहेत व त्यांचे समाजाप्रती योगदान काय होते? आपल्या कुटुंबातील चांगल्या परंपरा कोणत्या आहेत? कुटुंबात मातृशक्तीचा सन्मान होणे, आत्मीय भाव वृत्त होण्यास आपापसातील संवाद वाढणे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, एक दुसऱ्यांच्या भावभावना समजून घेणे इत्यादी गोष्टी होणे आवश्यक आहेत। पुढील पिढीत योग्य संस्कार व्हावेत म्हणून घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा व्यवहार उत्तम असला पाहिजे। प्रामुख्याने कर्तव्यपालन, सेवाभाव, देवभक्तीसह देशभक्ती, स्वच्छता, शिस्तपालन तसेच अतिथी सत्कार या विषयांचे अनुसरण मोठ्यांचे बघूनच पुढील पिढी करते। आज मोबाईलवरील समाज माध्यमे व टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांचा दुष्परिणाम होताना दिसत आहे। त्याचा मानसिक व शारीरिक आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे। दुष्परिणाम होऊ नये म्हणून कुटुंबात काळजी घेण्याची आवश्यकता आहे, सवयी बदलण्याची आवश्यकता आहे। अशा अनेक विषयांची चर्चा कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्यास उपयोगी ठरणार आहे। कुटुंबात स्वदेशीचा व समरसतेचा भाव रुजवणेही आवश्यक आहे। यासाठी पुढे काही अनुकरणीय गोष्टी देत आहेत। 1. कुटुंबातील चांगल्या परंपरांची चर्चा करणे, 2. एक वेळचे एकत्र भोजन, दिवसातून एक वेळेला एकत्र भजन, पूजन, आरती करणे, टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवून सहजपणे गप्पा मारणे,
एकत्र खेळणे. कुटुंबाचे कुलदेवताबाबत माहिती देऊन दर्शनाला एकत्र जाणे. 5. कुळाचार पालन करण्याची परंपरा रुजवणे. विनम्र व हळू आवाजात श्रद्धापूर्वक संवाद करणे. ज्येष्ठांचा आदर करणे. अतिथी सन्मान. शेजाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध स्थापन करणे. परिसरातील सामाजिक कार्यात सहभागी होणे. सण समारंभात व उत्सव प्रसंगी भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावे असा व्यवहार करावा. 2. स्वचा बोध होणे. कुटुंबात स्वचा बोध होणे म्हणजे आपण भारतीय आहोत तर आपला व्यवहार कसा असावा हे सर्वांना कळणे. देशातून इंग्रज गेला तरी आपल्या डोक्यातून तो जात नाही. त्यासाठी जागृत होऊन स्वभाषा म्हणजे मातृभाषेसह इतर भारतीय भाषांचाही सन्मान करणे. आपली परंपरागत वेशभूषा, भारतीय व्यंजनांनी युक्त भोजन, भक्ती जागरणासाठी भजन पूजन, आपल्या भावनात भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावे व भ्रमण म्हणजे कुठेही फिरायला जाताना, सहलीला जाताना केवळ पर्यटन हा उद्देश नसावा, तर भारतातील गौरवस्थानांना भेटी, सेवाकार्य, दर्शन यांसारखा बोधपूर्ण प्रवास करण्याचा समावेश केला जावा. त्यामुळे जागृतपणे व्यवहार केला पाहिजे. स्वदेशी वस्तूंच्या वापरासह यापूर्व उल्लेखित 6 गोष्टींवरही लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच स्वभाव, स्वदेश, स्वधर्म, स्वावलंबन या गोष्टींचा बोध कुटुंबात, समाजात व विद्यालयात करून देणे आवश्यक आहे. पुढील काही गोष्टी यासाठी मदत करतील. आग्रहपूर्वक स्वदेशी वस्तू घरी आणणे. घरी मातृभाषेतच संभाषण करणे. घरातील नामफलक देवनागरीत लिहिणे. आपली स्वाक्षरी मातृभाषेत करणे. भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरा करून दान करणे. मंगलप्रसंगी भारतीय वेशभूषा परिधान करणे. बाजारातील वस्तू न खाता घरी विविध व्यंजने तयार करणे. भारतीय साहित्य आणि विविध ग्रंथसंपदा घरी उपलब्ध असणे. भारतीय संगीत ऐकणे. स्वतःचे कपडे स्वतः धुणे. घरच्या कामात सर्वांनी मदत करणे. आपले घर हिंदू घर ही संकल्पना रुजवणे. 3. सामाजिक समरसता. कुटुंबातून दिल्या गेलेल्या संस्कारांचे प्रतिबिंब समाजात दिसले पाहिजे. कुटुंबात हिंदू दृष्टी म्हणजे भारतीय दृष्टी देताना आपल्या धर्माची कल्पना स्पष्ट करणे गरजेचे आहे. धर्माचा अर्थ उपासना पद्धती नव्हे तर त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो. गुणधर्म, कर्तव्य असा अर्थ प्रामुख्याने घेतला जातो. भारतीय चिंतनानुसार सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे, त्यामुळे सर्व एकच आहेत. हा भाव म्हणजे समरसतेचा भाव मनात स्थापित करणे आवश्यक आहे. मनातील संकुचित भाव जाणे म्हणजे जातीपंथ, भाषा, संप्रदाय, राज्य, गाव इत्यादीमुळे भेदाभेद न ठेवता आपण सगळे एक आहोत, सहोदर आहोत. विद्यालयात काही उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे, जे पुढे देत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मान देणे. आसपासच्या विविध व्यवसाय करणाऱ्यांना सन्मानपूर्वक घरी भोजनास आमंत्रण देणे. आपण विविध मंगलप्रसंगी शुभेच्छा द्यायला सर्वांकडे जाणे. वस्तीत सर्व जातीच्या लोकांच्या दुःखद प्रसंगी सहभागी होणे. विद्यालयातील व्यवहार सर्वांशी आत्मीयतेने करणे. सेवावस्थीत संपर्क करणे. विद्यालयातील विद्यार्थ्यांना सेवावस्थीचे दर्शन घडविणे. आपल्याशी संपर्कात येणाऱ्या सर्वांशी सहज आणि प्रेमपूर्वक वर्तणूक करणे. याशिवाय गावागावात, मंदिरात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश, एक पाणवठा आणि एक स्मशानभूमी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 4. नागरी कर्तव्यांचे पालन. समाजाची धारणा ही धर्माच्या पालनाने होते. समाजातील व्यवहार नीट चालावा म्हणून काही नियम व कायदे बनवले जातात. त्या नियम व कायद्यांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने आपापल्या धर्माचे नीट पालन केले तर समाज सुखी, समृद्धी, सुदृढ व संपन्न होईल. त्यासाठी प्रत्येकाचे मन बनवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या विषयाची चर्चा कुटुंबात, विद्यालयात करावे. असे नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे समोर दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे
नागरिक कर्तव्यांचे पालन स्वतःपासून प्रारंभ करून अनेकांसमोर आपले स्वतःचे उदाहरण समोर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही बाबी केल्या पाहिजेत. त्यांचे संकलनही पुढे देत आहेत. जसे संविधानाचे पालन करणे, विविधतेत एकता आहे याचे भान ठेवत आपल्या समृद्ध वारशाचे जतन करावे, सर्व प्रकारचे कर वेळेपूर्वी भरावे, सर्व देयके वेळेपूर्वी भरणे, राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे, वाहतुकीचे नियम पालन करणे, अंध, दिव्यांग, ज्येष्ठांना मदत व सेवा करण्याचा स्वभाव असणे, सार्वजनिक स्थानी स्वच्छतेचा आग्रह, सार्वजनिक स्थानी सर्व नियमांचे पालन करणे, जसे रांगांमध्ये जाणे, हळू आवाजात बोलणे, मोबाईलचा आवाज छोटा ठेवणे, प्रवासासाठी साधारणतः सार्वजनिक साधनांचा वापर करणे, समाजाच्या संकटकाळी कटिबद्ध होणे, सार्वजनिक स्थानी अनुशासनाचे पालन होणे, सार्वजनिक स्थानी सभ्य व्यवहार करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करावे. जे कार्य करीत आहोत ते ईश्वरासाठी करीत आहोत या भावनेने कार्य करत उत्कृष्टतेचे प्रदर्शन करावे. 5. पर्यावरण संरक्षण व संवर्धन. आज संपूर्ण जग पर्यावरणाबाबत चिंतित आहे. भारतीय म्हणजेच हिंदू जीवनदृष्टी ही व्यष्टी, समष्टी, सृष्टी व परमेष्टी या परस्पर पूरक व परस्पर अवलंबित आहेत असेच शिकविते. त्यामुळे सृष्टीचे शोषण न करता दोहन करणे आवश्यक आहे. सृष्टीतून उरबाडणे हा भारतीयांचा स्वभाव नाही, तर मी सृष्टीला काय देऊन संतुलित राहण्यास पूरक बनू शकतो याचा विचार करणे हा आहे. त्यामुळे जल, जमीन, जंगल, जीव व जनावर या सगळ्यांप्रती आत्मीय भाव निर्माण करून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची आपली भूमिका असणे आवश्यक आहे. त्यासाठी कुटुंब व विद्यालयात उपक्रम करणे आणि उदाहरणे उभी करण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष काय करावे याबाबत पुढे माहिती देत आहे. सर्वच भारतीय सण व उत्सव हे पर्यावरणाशी जोडले गेलेले आहेत. ते आवर्जून साजरे करणे, तुळशीचे रोप आवर्जून सर्वत्र लावण्याचा आग्रह धरणे, विजेचा आणि पाण्याचा वापर काटकसरीने करणे, प्लास्टिकचा वापर न करणे, पाटकोरे कागद वापरणे, रासायनिक खतमुक्ती शेती करणे, भूमी सुपोषणासारखे कार्यक्रम आयोजित करणे, विविध प्रकारच्या वृक्षांचा परिचय करून द्यावा, वृक्षतोड होणार नाही याची काळजी घ्यावी, पशु पक्षी प्राणीमात्रांवर दया करणे शिकवणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, कागद, थर्माकोल किंवा प्लास्टिक जाळू नये, प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग करू नये, कचरा व्यवस्थापन करणे. उपरोक्त व्यवहारामुळे समाजात परिवर्तन येईल हे निश्चित आहे. समाजातील हे बदल व्यवस्था परिवर्तनासाठी समाजाच्या मनस्थितीला तयार करतील हेच अपेक्षित आहे. त्यातूनच समाजाची सुसंघटित अवस्था निर्माण होईल जी चिरकाल टिकेल. ही व्यवस्था कायम असावी व समाजाचे चिंतन योग्य दिशेने सुरू राहावे म्हणून डॉक्टर हेडगेवार यांनी दिलेल्या तंत्रातून योग्य चिंतन करणारे कार्यकर्ते तयार करावे लागणारच आहेत. मूळ कार्य करीत राहतानाच समाजात योग्य चिंतन सुरू राहावे यासाठी प्रत्येकास परिवर्तनासाठी प्रयत्न करावे लागतील. तर मित्रांनो, तुम्ही देखील या सगळ्या पूर्ण पंचपरिवर्तनाचं पालन करावे आणि आपल्या भारतभूमीचे संरक्षण करावे व भारताला समृद्ध करण्यात मदत करावी एवढंच मी सांगू इच्छितो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.